नमस्कार. प्रेमाने बोला, धन निरंकार. संत जनानो, 15 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतामध्ये अति उत्साहात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. पण निरंकारी मिशनसाठी आणि संपूर्ण निरंकारी भक्तासाठी हा दिवस आणखीन एका कारणासाठी विशेष आहे, आणि तो म्हणजे मुक्तीपर्व दिन. आता हे मुक्तीपर्व दिन म्हणजे काय आणि याचं आपल्या जीवनामध्ये महत्व काय, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अजून चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. प्रेमाने बोला. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला राजकीय आणि शारीरिक पातळीवर परकीय लोकांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळालं. पण मानवाला मानसिक आणि आध्यात्मिक मुक्ती देण्याचं कार्य निरंकारी मिशनचे महापुरुष वर्षानुवर्षे करत आहेत. निरंकारी मिशनमध्ये 15 ऑगस्ट हा दिन मुक्तीपर्व दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी निरंकारी मिशनचे भूतपूर्व सद्गुरू युग पुरुष बाबा अवतार सिंगजी, जगत माता बुद्धवंतजी, बाबा गुरुबच्चन सिंगजी, राजमाता कुलवंत कौरजी यांचं स्मरण केलं जातं. कारण या सर्व महात्म्यांनी आपलं संपूर्ण जीवन मानवाच्या कल्याणासाठी आणि ब्रह्मज्ञानाच्या प्रचार आणि प्रसारासाठी अर्पण केलं आहे. आता एक महत्वाचा विचार करूया. स्वातंत्र्य आणि मुक्ती यामध्ये नेमका काय फरक आहे? राजकीय स्वातंत्र्य म्हणजे देशाची आणि शरीराची परकीय गुलामगिरीतून मुक्तता. पण मानवी मन आजही अनेक गोष्टीचे गुलाम आहे, जसे की अहंकार, क्रोध, लोभ, मत्सर, जातपात आणि अंधश्रद्धा. निरंकारी विचार सांगतो की जोपर्यंत माणसाचं मन या वाईट विचारामध्ये अडकलंय तोपर्यंत माणूस स्वतंत्र होऊ शकत नाही. जेव्हा सद्गुरूच्या कृपेने माणसाला या निराकार ईश्वराची ओळख होते त्यावेळी त्याच्यातील सर्व भेद संपतात. यालाच आत्मिक मुक्ती असं म्हणतात. मुक्तीपर्व दिनाच्या निमित्ताने निरंकारी मिशन आपल्याला 3 विचार देते. पहिला विचार, ईश्वराची ओळख हीच खरी मुक्ती आहे. कारण ज्यावेळी ईश्वराची ओळख होते त्यावेळी त्याच्यातील सर्व भेद संपतात. दुसरा विचार, मानवता हाच खरा धर्म आहे. ज्यावेळी सर्व मानवामध्ये एकच ईश्वर आहे ही समजतं त्यावेळी प्रत्येक माणसाबद्दल प्रेम तयार होतं आणि खऱ्या अर्थानं मुक्त होतो. तिसरा विचार, सत्संग, सेवा, नामस्मरण केल्याने मनाला एक शांती आणि समाधान मिळतं, त्यामुळेही माणूस मुक्त होतो. बाबा हरदेव सिंगजी महाराज नेहमी सांगायचे, एक को जानो, एक को मानो, एक हो जाओ. म्हणजे ही जोडण्याची भावनाच माणसाला मुक्त करायची. संत जनानो, 15 ऑगस्टला फक्त मुक्तीपर्व दिन साजरा करून किंवा ह्या सत्संगमध्ये बसून आपल्याला मुक्ती मिळणार नाही. तर आज आपण स्वतःला विचारलं पाहिजे, मी कोणाबद्दल मनात द्वेष करून बसलो आहे का? माझ्या बोलण्यानं कोणाचं तरी मन दुखावत आहे का? जर उत्तर हो असेल तर आजच्या दिवशी सर्वांना माफ करा, क्षमा करा. मनातील कटुता संपवा आणि प्रेमाचा हात पुढे करा. मनातील सर्व नकारात्मक भावना काढणं म्हणजेच खऱ्या अर्थानं मुक्ती मिळवणं. चला तर मग या 15 ऑगस्टला देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा गौरव करूया आणि सद्गुरूच्या विचारावर चालून आत्मिक मुक्तीचा पण आनंद घेऊया. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या व मुक्तीपर्व दिनाच्या मनापासून शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर करा, जेणेकरून त्यांना मुक्तीपर्व दिवसाचं महत्व कळेल. आणि कमेंटमध्ये धन निरंकारजी नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर विचारासह. तोपर्यंत प्रेमाने बोला, धन निरंकार.